हॅलो एव्हरीवन, मी जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर या पॉइंटवरती डिस्कशन करत होतो. तर या टॉपिक मधला पॉइंट म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हॅव पार्टिकल नेचर. त्याच्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले. ते आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट एकेका व्हिडिओमध्ये पाहिले. सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट आपण कोणता बघितला होता, तर ब्लॅक बॉडी रेडिएशन. तुम्हाला माझ्या युट्यूबचे चॅनल सर्च केले तर तुम्हाला या सगळ्याचं एक्सप्लेनेशन मिळेल. First we have seen black body radiation, then we have seen hydrogen spectrum. Next one is photoelectric effect आणि आज आपण बघतोय कॉम्प्टन इफेक्ट. ठीक आहे, कॉम्प्टन इफेक्ट एकदम छोटीशी कन्सेप्ट आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर जेई एक्झाम. ओके, छोटासाच पॉइंट आहे, पण काय होतंय, एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर नक्की कळतच नाही की हा कॉम्प्टन इफेक्ट वर आहे. म्हणून हा क्वेश्चन किंवा हा पार्ट जर आपण नीट बघूया. ठीक आहे, चला सुरू करूयात. कॉम्प्टन इफेक्ट. सो व्हॉट इज द लॉजिक? कॉम्प्टन इफेक्ट बघायचं म्हणजे डोळ्यासमोर काय आणतं, कॅरम बोर्ड. ठीक आहे, कॅरम मध्ये कसं असतं, सेंटरला आपण काय करतो, आपल्या ज्या ब्लॅक व्हाईट सगळ्या सोंगट्या असतात त्या छान अरेंज करतो आणि स्ट्रायकरने आपण त्याला मारतो. सेम वे इथं सपोज आपला एक मटेरियल आहे. ठीक आहे, विच हॅव सम इलेक्ट्रॉन्स. बरोबर, मटेरियल काही असू देत, ऍटम असला की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आलेच. बरोबर आहे, तर याच्यावरती एखादी रेडिएशन इन्सिडंट झाली. इफ एनी रेडिएशन इन्सिडंट ऑन इट. ठीक आहे, रेडिएशन म्हणजेच काय, वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट काय, एनर्जी. बरोबर, याला काहीतरी एनर्जी दिली. जसं आपण स्ट्रायकरनी त्या कॅरम बोर्डवरच्या सोंगट्यांना स्ट्राईक केलं. स्ट्राईक केल्यावर काय होतं, प्रत्येकाला वेगवेगळी एनर्जी मिळते आणि सगळ्या सोंगट्या इकडे तिकडे जातात. बरोबर ना? तर आता ही जी एनर्जी आहे, या एनर्जीमुळे काय होतं, तर यातला एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. दिस इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज रिकॉइल इलेक्ट्रॉन. रिकॉइल इलेक्ट्रॉन काय म्हणायचं याला, रिकॉइल इलेक्ट्रॉन. लक्षात आलं? सो एनर्जी मिळाली, त्याच्यावर काय झालं, स्ट्राईक झालं, त्यातला एक इलेक्ट्रॉन बाहेर गेला. त्याला काय नाव दिलंय, रिकॉइल इलेक्ट्रॉन. ह्याच्याकडे फार मोठी एनर्जी नाहीये. दिस इज नॉट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कळालं ना? इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रिसिटी कॅरी करत नाही, इट कम बॅक. ओके, पण या सगळ्या घोळामध्ये झालं काय, तर याने जी एनर्जी दिली ती इथे यूज झाली. याने जी एनर्जी इकडे दिली ती इथे यूज झाली, म्हणजे थोडी एनर्जी संपली. कळलं? आणि त्याच्यानंतर जी उरलेली एनर्जी बाहेर पडली, इट वॉज डिफरंट. लक्षात आलं? दिस एनर्जी इज कॉल्ड ॲज स्कॅटरिंग एनर्जी. ओके, त्याला काय म्हणणार आपण, स्कॅटर्ड एनर्जी. ओके, दिस वन इज इन्सिडेंट एनर्जी अँड दिस वन इज स्कॅटर्ड एनर्जी. सो व्हॉट इज द लॉजिक? कॉम्प्टन इफेक्ट म्हणजे काय, जेव्हा एखाद्या मटेरियल वरती एखादी रेडिएशन इन्सिडंट होते तर त्यातनं इलेक्ट्रॉन रिकॉइल होतो, और सम एनर्जी इज गिवन टू दिस इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन इज अ पार्टिकल. ह्या पार्टिकलला एनर्जी मिळते आणि उरलेली एनर्जी काय होती, बाहेर पडते. जी बाहेर पडती ती स्कॅटर होते. आपल्याला माहिती ना, धडक दिलं की काय होणार आहे, स्कॅटर होऊन बाहेर पडतं. लक्षात आलं? तर आता तुम्हीच मला सांगा बरं, इन्सिडंट एनर्जी आणि स्कॅटर्ड एनर्जी, इन्सिडंट एनर्जी आणि स्कॅटर्ड एनर्जी सेम असतील का? नाही का, कारण की इन्सिडंट एनर्जी मधली थोडी एनर्जी इकडे वापरली गेली आणि उरलेली बाहेर पडली. बरोबर, सो व्हॉट यू कॅन से, इन्सिडंट एनर्जी इज लार्जर दॅन स्कॅटर्ड एनर्जी. बरोबर ना? इन्सिडंट एनर्जी इज लार्जर दॅन स्कॅटर्ड एनर्जी. लक्षात आलं? आपण दुसऱ्या भाषेत बोलूयात. एनर्जीचा फॉर्म्युला, एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, फ्रिक्वेन्सी. इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी व्हॉट वी से, E इज इक्वल टू एच न्यू. ठीक आहे, सो याला म्हणूयात एच न्यू आणि याला म्हणूयात एच न्यू डॅश. एच न्यू आणि एच न्यू डॅश. सो वन्स अगेन काय म्हणणार आहे आपण, एच न्यू विल बी लार्जर दॅन एच न्यू डॅश. बरोबर. नेक्स्ट फॉर्म्युला काय एनर्जीचा, E इज इक्वल टू एच सी अपॉन लॅम्बडा. E इज इक्वल टू एच सी अपॉन लॅम्बडा. सो आपण एकाला म्हणूयात लॅम्बडा, एकाला म्हणूयात लॅम्बडा डॅश. सो व्हॉट यू कॅन से हियर, एच सी अपॉन लॅम्बडा विल बी ग्रेटर दॅन एच सी अपॉन लॅम्बडा डॅश. लक्षात आलं? चलो नेक्स्ट वन. सो नाव यू टेल मी, न्यू आणि न्यू डॅश, छोटा कोण मोठा कोण? New is in numerator, so what you can say, new is greater than new dash. And now tell me lambda lambda dash, lambda lambda dash कोण मोठा झाला? Yes, इथं डिनॉमिनेटर मोठा असल्यामुळे ही साइन स्मॉल झाली. सो यू कॅन से लॅम्बडा इज स्मॉलर दॅन लॅम्बडा डॅश.
कळलं नाही? और न्यू इज ग्रेटर दॅन न्यू डॅश अँड दिस वन इज अवर कॉम्प्टॉन इफेक्ट. ओके, लक्षात आलं? लॅम्बडा स्मॉलर दॅन लॅम्बडा डॅश, न्यू ग्रेटर दॅन न्यू डॅश. ओके, सो आता परत एकदा आपण हा पॉइंट बघूया. सो काय लिहिलंय बघा, when x-rays or gamma rays incident on a material, when x-rays or gamma rays incident on a material, it was observed that transmitted wave have different frequency or lambda or energy than incident radiation. म्हणजे इन्सिडेंट रेडिएशन आणि ट्रान्समिटेड रेडिएशन या दोघांमध्ये काय एनर्जी डिफरंट आहे. ओके, यू कॅन से लॉजिक बघा काय की या पेन वरती एनर्जी आली. परत एकदा बघा, एनर्जी म्हणजेच वेव्हलेंथ म्हणजेच फ्रिक्वेन्सी म्हणजेच कलर. सगळ्यात सोपं, कलर म्हणजे एनर्जी, एनर्जी म्हणजे कलर, असं डोक्यात घ्या. सो इकडनं येताना एक कलर याच्यावरती इन्सिडेंट झाला आणि बाहेर पडताना जो स्कॅटरवाला कलर आहे तो वेगळा आहे. लक्षात आलं? एक कलर आला आणि दुसरा कलर दिसतोय म्हणजे काय झालंय, थोडासा कलर यूज झाला आणि उरलेला कलर बाहेर पडला. दॅट इज कॉम्प्टॉन इफेक्ट. इज इट ओके? समजलं सगळ्यांना? Okay, so what is moral of the story? Incident radiation is different than scattered and always incident radiation is larger than scattered. So in other words, nu म्हणजे कोण? Frequency of incident will be larger than frequency of scattered and wavelength of incident is smaller than wavelength of scattered. It is only because of inverse relation. Okay, so what you can say, scattered wave have longer wavelength. स्कॅटर्ड वेव्ह हॅव लॉंगर वेव्हलेंथ. लक्षात आलं? ठीक आहे, आता कॉम्प्टॉन इफेक्ट मध्ये एकच पॉइंट येतोय, तो म्हणजे कोणता? तर एक्सरे आणि गॅमा रे. यही क्यू? बरोबर ना, एक्सरे आणि गॅमा रेच का? तर सोपं लॉजिक आहे, कॉम्प्टॉन इफेक्ट दाखवण्यासाठी काहीतरी एनर्जी पाहिजे, काहीतरी शक्ती पाहिजे. बरोबर ना, की इलेक्ट्रॉन रिकॉईल करायला त्या वेव्ह मध्ये काहीतरी एनर्जी पाहिजे आणि ती एनर्जी एक्सरे आणि गॅमामध्ये भरपूर आहे. आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिरीज माहिती असेल तर एक्सरे आणि गॅमा रेज आर ऑलमोस्ट ऍट द हायेस्ट एनर्जी. त्याच्यानंतरचा टॉप नंबर फक्त कॉस्मिक रेडिएशन आहे. सो कॉस्मिक आपल्या अर्थवरती नाहीच आहे. सो आपल्या अर्थवरच्या मॅक्सिमम एनर्जी वाल्या कोणत्या आहेत? एक्सरे आणि गॅमा रे. सो दीज एनर्जीज विल शो कॉम्प्टॉन इफेक्ट. लक्षात आलं? देन यू टेल मी, विजिबल रेडिएशन कॉम्प्टॉन इफेक्ट दाखवणार का नाही दाखवणार? एनर्जीचा सिक्वेन्स तुम्ही बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन साठीचा फॉर्म्युला किंवा त्याच्यासाठी पाठ करायची ट्रिक मी एका व्हिडिओमध्ये सांगितली, ते नक्की बघा तुम्ही. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा तुमच्याकडे सिक्वेन्स असेल तर ते बघून सांगा, विजिबल रेडिएशन कॉम्प्टॉन इफेक्ट दाखवणार का नाही. चला मी आन्सर सांगते, बहुतेक तुम्हाला सापडलंय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मधला विजिबल रेडिएशन कॉम्प्टॉन इफेक्ट दाखवणार नाही, बिकॉज विजिबल हॅव लोअर एनर्जी दॅन एक्सरे अँड गॅमा रे. ओके, सो विजिबल रेडिएशन हॅव लो एनर्जी or you can say it have low frequency or it will have high wavelength. Okay, so बरेचदा MCQ मध्ये क्वेश्चन येतो, visible radiation do not show Compton effect. Why? The answer is visible radiations are having longer wavelength. बरेचदा काय होतं, एनर्जी लो वगैरे समजतं पण वेवलेंथ लॉंगर म्हटलं की आपल्याला वाटतं की एनर्जी पण लॉंग, तर तसं नाहीये. कळालं? सो हायर लॅम्बडा मीन्स लोअर एनर्जी. दॅट्स वाय विजिबल विल नॉट शो कॉम्प्टॉन इफेक्ट. समजलं का सगळ्यांना? ओके, चला एक क्वेश्चन, कसा क्वेश्चन येतो ते मी सांगते, मग आपण तो सॉल्व तुम्ही करायचा आहे. ठीक आहे, आणि त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये दिलं तर बेस्ट होईल. सो व्हॉट इज द क्वेश्चन? सम रेडिएशन ऑफ 400 नॅनोमीटर incident on a surface. Okay, whatever the incident, it is of 400 nanometer and it's scattered with 600 nanometer. ओके, इन्सिडेंट झाली 400 मीटर, स्कॅटर झाली 600. जरा नीट बघा, वेवलेंथ लॉंगर, एनर्जी स्मॉल. ओके, सो व्हॉट इज द क्वेश्चन? व्हॉट इज wavelength of scattered electron or you can say scattered wave. ठीक आहे, स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन आणि इथं आपण वर्ड कोणता वापरूयात? रिकॉईल. आपण त्याला कोणता वर्ड वापरलाय? रिकॉईल इलेक्ट्रॉन. ओके, सो याच्या आधी आपण स्टोरी तयार करू. एक इथं मटेरियल आहे, या मटेरियल वरती रेडिएशन किती आलं? 400 नॅनोमीटर. कळालं?
त्याच्यानंतर एक इलेक्ट्रॉन स्कॅटर झाला, त्याची आपल्याला वेवलेंथ काढता येईल. आणि त्याच्यानंतरची ही जी रेडिएशन आहे त्याची वेवलेंथ किती दिली आहे 600 नॅनोमीटर. सो यू कॅन से दिस वन इज लॅम्बडा, दिस वन इज लॅम्बडा डॅश. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? याचा फॉर्म्युला काय येणार आहे E इज इक्वल टू HC अपॉन लॅम्बडा. दिस विल बी E डॅश इज इक्वल टू HC अपॉन लॅम्बडा डॅश. ओके, अँड दिस वन विल बी, आपण याला काय म्हणूयात EE. ओके, आणि EE पण नाही विचारलं आपल्याला, काय विचारलंय त्याची वेवलेंथ. सो त्याचा फॉर्म्युला काय लिहिणार आपण HC अपॉन लॅम्बडा E. ओके, अँड नाउ व्हॉट यू कॅन से, ही जी एवढी इन्सिडेंट एनर्जी आहे त्यातली थोडी इकडे गेली, थोडी इकडे गेली. सो दिस एनर्जी इज इक्वल टू दिस टू. बरोबर. सो व्हॉट यू कॅन से कैपिटल E इज इक्वल टू E डॅश प्लस EE और HC अपॉन लैम्बडा इज इक्वल टू HC अपॉन लैम्बडा डैश प्लस HC अपॉन लैम्बडा E. वी कॅन कॅन्सल वी कॅन कॅन्सल HC. सो HC कॅन्सल झालं तर काय राहते खाली 1 upon lambda is equal to 1 upon lambda dash is equal to 1 upon lambda E. I will write here 1 upon lambda. आता लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे किती आहे, इन्सिडेंट रेडिएशन 400 इज इक्वल टू 1 upon lambda dash. लॅम्बडा डॅशची वेवलेंथ किती आहे 600 प्लस 1 upon lambda E. So from this relation we can calculate lambda E, isn't it? पॉइंट कळाला? सो कॉम्प्टॉन इफेक्ट मीन्स व्हॉट हे पहिल्यांदा कळालं. So Compton effect means when X-rays, gamma rays scatter on a material or incident on a material, another radiation or of another energy radiation बाहेर पडते. त्याचं रिझन आहे एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. लक्षात आलं? त्याला म्हणायचं रिकॉइल इलेक्ट्रॉन. सो दॅट इज कॉम्प्टॉन इफेक्ट. आणि त्याच्यामुळे आधी आलेली एनर्जी आणि नंतर गेलेली एनर्जी यांचा डिफरन्स काढा, असे न्यूमरिकल्स येतात. ओके, आणि नेक्स्ट क्वेश्चन काय तर विजिबल रेडिएशन का दाखवत नाही, तर विजिबल रेडिएशन मध्ये काय असतं वेवलेंथ जास्त असते किंवा विजिबल रेडिएशनची एनर्जी कमी असते, म्हणून तो कॉम्प्टॉन इफेक्ट दाखवू शकत नाही. इज इट ओके? समजला? सोपं आहे. अँड येस, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, व्हाय टू सी कॉम्प्टॉन इफेक्ट, अँड द आन्सर इज पार्टिकल नेचर ऑफ वेव. ओके, बिकॉज दिस वेव इज अ पार्टिकल अँड इट इज रिमूव्हिंग अ पार्टिकल. ओके, त्या पार्टिकल नेचरलाच आपण काय म्हणतो फोटॉन, क्वांटम, क्वांटा असं नाव आहे. कळालं? सो कॉम्प्टॉन इफेक्ट प्रूव्स पार्टिकल नेचर ऑफ वेव. समजलं सगळ्यांना? ओके, सो दिस इज ऑल अबाउट कॉम्प्टॉन इफेक्ट. विल स्टॉप हिअर. आणि एकदा फक्त सांगायचं काय की मी व्हिडिओज केले आहेत मी व्हिडिओज केले आहेत अबाउट पार्टिकल नेचर ऑफ वेव. त्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ येणार आहे तुमचा ब्लॅक बॉडी रेडिएशन, दुसरा व्हिडिओ आहे हायड्रोजन स्पेक्ट्रम, तिसरा आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि चौथा आहे कॉम्प्टॉन इफेक्ट. चारही व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्याचं लिंक लावता येतं आणि फॉर्म्युलेस कोणते कोणते यूज केलेत, कन्सेप्ट काय आहेत आणि न्यूमरिकल्स काय पडतील हे लक्षात येईल. ठीक आहे, चलो गुड बाय.